शंकर महाराजांची कथा। श्री शंकर महाराज आधुनिक काळाचे सत्पुरुष, ज्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे। महाराजांनीच एकदा म्हटले होतं, आम्ही कैलासाहून आलो, नावही शंकर। महाराज खरोखरच शिवाचे वैराग्य संपन्न अंशावतार असावे। नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाच्या गावात चिमणाजी नावाचे निसंतान गृहस्थ राहत होते। शिवाचे भक्त चिमणाजींना एकदा स्वप्नात दृष्टांत झाला की रानात जा, तर तुला बाळ मिळेल, त्याला घेऊन ये। ते दृष्टांताप्रमाणे इसवी सन 1785च्या कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पहाटे रानात गेले आणि त्यांना तिथे 2 वर्षाचं बाळ मिळालं। शंकराचा प्रसाद म्हणून त्याचं नाव शंकर असं ठेवलं। शंकर हे माता पिता यांच्याजवळ काही वर्ष राहून त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देऊन बाहेर पडले। श्री शंकर महाराजांना एक नाम नाही, रूप नाही, एक स्थान नाही, ते अनेक नावांनी वावरत। सुपड्या, कुंवरस्वामी, गौरी शंकर, देविया बाबा, रहीम बाबा, टोबो, नूर, महम्मद खान, लहरी बाबा, गुरुदेव अशा नावांनीही त्यांना ओळखलं जातं। नावाप्रमाणेच त्यांचे रूपही अनेक काही ठिकाणी त्यांचा उल्लेख अष्टावक्र असा केलेला आढळतो। महाराजांचे डोळे मोठे होते आणि ते अजानुबाहू होते। त्यांची गुडघे वर करून बसण्याची विशेष पद्धत होती। खऱ्या अर्थानं ते वैराग्य संपन्न होते। अशात ते कधी एका स्थानी थांबत नसत। त्रिवेणी संगम, अक्कलकोट, नाशिक, त्र्यंबकेश्वर, नगर, पुणे, औदुंबर, तुळजापूर, सोलापूर, हैदराबाद, श्रीशैल अशा स्थानी त्यांची भटकंती असायची। श्री शंकर महाराज हे योगीराज होते। ते स्वतः नेहमी म्हणत, सिद्धीच्या मागे लागू नका। त्यांना स्वतःला सिद्धी प्राप्त होत्या, पण त्यांनी उपाधी लावल्या नाहीत। शंकर महाराज अलौकिक पुरुष होते। ते चिकित्सक विद्वानांनाही मान्य होतं। ते म्हणत की मला जाती धर्म काही नाही। ते सर्वांशी समभावाने वागत, त्यामुळं त्यांच्याकडे मुसलमानही येत। त्यांच्या शिक्षणाबद्दल कुणास ठाऊक, पण काही देखावा करणाऱ्या विद्वानांना त्यांनी असंकलित इंग्रजीतूनच उत्तरे दिली। अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांना शंकर महाराज गुरु मानत। भक्तांना ज्ञानमार्ग दाखवणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी 26 एप्रिल 1947 रोजी पुणे येथील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली। पुण्याच्या धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराज यांची समाधी मंदिर आहे। हे स्थान लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे। कथा आणि माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।